संमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले संमेलनाचे अध्यक्ष प्रमोदजी पवार, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते ढवळ सर, सन्मान्य राणे साहेब, साहित्यातले राणे साहेब, सन्माननीय रजनीशजी, अजयजी, सन्माननीय समोर बसलेले बागवे साहेब, सर्व सन्माननीय मान्यवर, गिरण गावातील सर्व कवी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर कट्ट्यावर बसल्यानंतर मला देखील कविता म्हणावं असं वाटत होतं. ऐका ना, पण बागवे सरांनी जशी ढवळ सरांना कविता शिकवली तशी पुढची वर्षभरात तुमची 75 होताना मला शिकवा अशी माझी आपल्याला विनंती करायची. कारण ज्यांच्यासाठी आपण जमलोय, मला आताच अजयजींनी सांगितलं की आशिषजी देखील सकाळी या कार्यक्रमाला आले होते आणि आशिषजीने देखील हा कार्यक्रम कसा व्हावा यासाठी त्यांचं प्रामाणिक मत मांडलं. मला तर रजनीशी आणि अजयजी निवेदन घेऊन आले होते की या कार्यक्रमाला यावं. रजनीशकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे, होय म्हणून सांगून नाही गेलं तरी चालतं, पण ह्यांच्याकडे बघून वाटलं की होय म्हटलं आणि नाही गेलो तर गिरण गावातले लोक आहेत, फलपटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं एका चांगल्या भावनेने या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. मला असं वाटतं की ढवळ सरांनी जो उल्लेख केला मास्तर या शब्दाचा आणि मास्तर या व्यक्तिमत्वाचा, आज त्यांचे सर बनलेले आहेत. मी देखील राज्याचा जरी उद्योगमंत्री असलो तरी मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो आणि मराठी शाळेमध्ये शिकलो. मला त्याचा आजही अभिमान आहे. मी अनेक वेळा हल्ली सांगतो की परदेशामध्ये गेल्यानंतर इंग्रजीच बोललं पाहिजे असं काही सक्ती नसते. काही देश तर असे आहेत की आमच्याबरोबर बोलताना त्यांच्याच भाषेमध्ये बोलतात, इंग्रजीमध्ये देखील बोलत नाहीत. आम्हाला दुभाषिक घेऊन जावं लागतं. मग ते जर असं वागत असतील तर मी ज्या राज्यामध्ये लहानाचा मोठा झालो, ज्या राज्यामध्ये माझा जन्म झाला, त्या मातृभाषेला जर आपण परदेशामध्ये जाऊन बोललो तर काही फरक पडत नाही. मराठी बोलत बोलतच 15,70,000 कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामुळे मराठी माझ्यामुळे उदय नाही होणार. तुम्ही खरं तर मला सन्मान दिलात, परंतु अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला काही दिवसापूर्वी 4 ऑक्टोबरला मिळाला. पण मी अनेक वेळा असं सांगतो की अभिजात भाषा म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरांचं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे, तुकारामांचं साहित्य म्हणजे अभिजात भाषा आहे, तुमच्या सगळ्यांचं साहित्य कविता म्हणजेच अभिजात भाषा आहे. त्याच्यामुळे वेगळं काय अभिजात भाषेला मराठीमध्ये द्यावं असं आमचं कोणाचं मत नाही. कारण हेच अभिजात भाषा जपणारे, जगवणारे आणि पुढे नेणारे सगळे लोक आहेत. पण बाकीच्या राज्यांमध्ये काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आपल्याला देखील मिळाला पाहिजे, आपली भूमिका होती. पण मला आठवतं ढवळ सर, मी राज्याचा मराठी भाषेचाच राज्यमंत्री होतो 2013ला. नियती आणि काळ काही गोष्टी ठरवत असतात. या अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव गेला तो माझ्या सहीने गेला 2013ला आणि 2024ला तो GR आणण्याची संधी देखील कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मला मिळाली. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आणि मराठी सुदृढ करणं ह्याच्यापेक्षा मराठी सुदृढ आहेच. माझ्या खात्याचं ब्रीद काय, मराठी भाषा वाढवली पाहिजे, मराठी भाषा सुदृढ केली पाहिजे, मराठी भाषा सक्षम केली पाहिजे, मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. मी पहिली मीटिंग घेतल्यानंतर सांगितलं हे सगळं बदला. ऑलरेडी मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. आता आहे ती भाषा अजून पुढे पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी मराठी भाषेच्या खात्याचा उपयोग आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आज खरं तर मगाशी ज्याचा उल्लेख केला की संघर्षाची जर व्याख्या कोणी विचारली तर त्याच्यासमोर नारायण सुर्वेंचं आयुष्य असं लिहायला काही हरकत नाही. कारण जन्मापासून ज्या माणसानं हाल अपेष्टा सहन केल्या, जन्मापासून हाल अपेष्टा सहन करत मोठा होऊन जीवन कवी बनण्याचं भाग्य ज्यांच्या नशिबी आलं, त्यांचा जो संघर्ष असतो तीच मला असं वाटतं संघर्ष गाथा आहे. आम्ही अनेक वेळा राजकारणामध्ये प्रत्येक जण हल्ली सांगतो की मी संघर्षातनं मोठा झालो. म्हणजे तिसरी पिढी राजकारणातली असते. नातू राजकारणात निवडणूक लढवत असतो, तो आजोबाच्या जीवावर आमदार होत असतो, तो देखील भाषणात सांगतो की मी संघर्षातनं आलो. आता हा कसला संघर्ष मला कळलेला नाही, पण त्यांना देखील अजयची संघर्ष जर दाखवायचा असेल तर नारायण सुर्वेंच्या कविता आणि गिरण गावातलं त्यांचं कामगारांप्रतीचं प्रेम
हे राज्य करताना देखील दाखवण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम आहे त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्तरावर झाला पाहिजे. आहे त्याच्यापेक्षा सुर्वे मास्तर नक्की काय होते, त्यांनी काय साहित्य लिहिलंय, त्यांनी काय कविता लिहिल्या आहेत, त्यांनी कामगारांसाठी कसं आपलं जीवन व्यतीत केलं होतं आणि कामगारांप्रती जीवन व्यतीत करत असताना त्याला साहित्याची जोड कशी दिली होती हे आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे. आणि म्हणून प्रमोदजी आता मला विचारत होते की मराठी भाषेसाठी आपण एकत्र बसलं पाहिजे. मला तर असं वाटतं की मराठी भाषेतले हे सगळे जे कवी आहेत यांचं जे काय म्हणतात त्याला, आत्मचरित्र त्यांनी लिहिलंय की नाही मला माहित नाही, पण त्यांची आत्मकथा जी आहे ही कधीतरी आपण महाराष्ट्राच्या युवा पिढीसमोर पोहोचवणार आहोत की नाही हे कधीतरी अशा संमेलनातनं आत्मचिंतन झालं पाहिजे. खरं तर अनेक कवींशी माझा संपर्क आला, ज्येष्ठ कवींशी आला, जसं आता अरुणजी आहेत, रामदासजी फुटाणे आहेत, अरुण म्हात्रे आहेत, सगळे बऱ्यापैकी जे स्टॉलवर्ड आहेत त्यांच्यावर मी अनेक वेळा चर्चा केली. परंतु एक मात्र आज समाधान वाटलं की त्यांच्या नंतरची पिढी देखील अतिशय सक्षमपणानं बोली भाषातनं आणि मराठीतनं कविता ताकदीनं उभ्या करू शकतात हे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यासारख्या एका मराठीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला बघायला मिळालं. मी तर मध्ये विश्व मराठी संमेलन केलं, त्याच्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन आम्ही दिल्लीला केलं आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला करत असताना एक नवीन कॉन्सेप्ट आम्ही आणला. एक ट्रेन निघाली होती दिल्लीला, 30 तासाचा जातानाचा आणि 30 तासाचा येतानाचा प्रवास होता. मी तिथल्या संयोजकांना सांगितलं की ठीक आहे, देशातलं पहिलं रेल्वेमधलं साहित्य संमेलन आपण करू आणि ग्रामीण भागातलं सगळं साहित्य आम्ही त्या साहित्यिक आणि साहित्य त्या ट्रेनमध्ये आम्ही बोलवलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की पुढची पिढी साहित्यामध्ये काय ताकदवान आहे महाराष्ट्राची जगाच्या पाठीवर हे मला त्या रेल्वेत बघायला मिळालं. एक साधा मुलगा, त्याचं नाव मी आता विसरलो, एक डफ लावून त्या रेल्वेमध्ये चढलेला होता. अनेकांना वाटलं की फाटलेले कपडे होते, डफ लावून कुठचा मुलगा चढलाय. त्यानं सांगितलं की राज्याचे मराठी भाषेचे मंत्री आहेत, त्यांच्यासमोर मला फक्त एक गाणं म्हणायचं आहे. माझी इच्छा काय ना, मला पुढच्या स्टेशनला उतरवलं तरी चालेल, मी नगरला उतरायला तयार आहे. आणि बागवेसाहेब त्यानं मला गाणं म्हणून दाखवलं. आजपर्यंत मला प्रल्हाद शिंदेचीच पट्टी माहिती होती, पण त्याच्यानंतरची महाराष्ट्रातली पट्टी जर कोणाची असेल तर त्या झोपडीत राहणाऱ्या पोराची होती. असं साहित्य देखील आपल्याला बघायला मिळालं. आणि म्हणून अशा मुलांना आपण आता पुढे आणलं पाहिजे. माझी तर विनंती आपल्याला आहे, अजयजी, पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा हे मास्तरांचं साहित्य संमेलन कराल तर शासन देखील तुमच्या सोबत राहील. मी मराठी भाषेचा मंत्री आहे, त्याच्यामुळे ही फक्त तुमची जबाबदारी नाही, अशा कवींचं साहित्य जपणं आणि ते पुढे नेणं ही आमच्या शासनाची देखील जबाबदारी आहे. आणि म्हणून याला पूर्ण शासन मदत करेल, पूर्ण शासन तुमच्या सोबत राहील. फक्त आर्थिक मदत केली म्हणजे शासनाची जबाबदारी संपली नाही, तर तुम्हाला अपेक्षित असलेलं सुर्वे मास्तरांचं साहित्य जर अजून तळागाळापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याच्यासाठी मराठी भाषा तुमच्या सोबत आहे हा शब्द द्यायला खऱ्या अर्थानं मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. कारण मी अनेक वेळा 4-5 महिन्यामध्ये अनेकांना सांगितलं, माझा उद्योग विभागाचा कार्यक्रम जेव्हा असतो तेव्हा मी त्यांना 1 तास देतो, पण तुमचा सगळ्यांचा कार्यक्रम असतो तेव्हा मला 2-2.5 तास द्यावे लागतात. पण अचानक जर कार्यक्रमातून निघून गेलो तर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी काय उमटू शकतात त्याची मला कल्पना आहे. उद्योग विभागामध्ये काय असतं, इंडस्ट्रीज असतो, आमचे अधिकारी असतात. उद्योग मंत्री गेला त्याला काही बोलून उपयोग नाही, उद्या कुठेतरी सही केल्यानंतर अडचणीत आणेल या भीतीपोटी ते म्हणतात कधी पण ये आणि कधी पण निघून जा. पण साहित्यिकांकडे आल्यानंतर एक मात्र भूमिका अशी असली पाहिजे की त्यांच्याबद्दलचा आदर असला पाहिजे. आणि आदर असताना तो आदर आम्ही व्यक्तिशः प्रकट केला पाहिजे, तरच शासन तुमच्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून प्रदीपजीने जे सांगितलं की मी सहसा मराठी भाषेचं निमंत्रण असलेला कार्यक्रम सोडत नाही, त्याचं कारण आहे सगळ्या खात्यांमध्ये मी मराठी भाषेच्या खात्याला जास्त महत्व देतो. मी अनेक वेळा असं सांगितलं की अनेक लोक जे मंत्री बनलेले आहेत ते राज्यापुरते मर्यादित मंत्री आहेत. माझं खातं जर बघितलं तर माझ्या खात्याचे 17 मंडळ ही परदेशामध्ये आहेत, त्याच्यामुळे मी आंतरराष्ट्रीय मंत्री आहे. काही राज्याचे आहेत, काही राष्ट्रीय आहेत, मी आंतरराष्ट्रीय आहे. आणि हे भाग्य कशामुळे मिळालं तर मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर मला मिळालं. कदाचित हे आपल्याला पटणार नाही, परंतु आजचा खरा तो योग आहे की मला ज्यावेळी विचारलं की हे खातं पाहिजे, ते खातं पाहिजे, कुठचं खातं पाहिजे, तर मी कोणालाही म्हणून सांगेन कुठचं खातं द्यायचं तर द्या, पण मराठी भाषा नक्की द्या. आणि मराठी भाषा घेतल्यानंतर आज आपल्या अस्मितेचं जे प्रतीक आहे महाराष्ट्रातलं मराठी भाषा भवन, हे 2 महिन्यात आम्ही काम सुरू केलं, 1 वर्षात आम्ही ते पूर्ण करणार आहोत. आणि देशातलं सगळ्यात मोठं मराठी भाषेचं भवन म्हणजे भाषेचं भवन
हे जर तुम्हाला कुठं बघायला मिळणार आहे तर ते आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये बघायला मिळणार. पूर्वी अनेक जागा दिल्या गेल्या, त्या जागा देताना सुद्धा किती गंमत आहे बघा. अशी जागा द्यायची की जिथं कामच सुरू होणार नाही. ह्याच्यात 12 वर्ष गेली, 12-15 वर्ष गेली. पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की ज्या पक्षामध्ये मी काम करतो त्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि मी त्या साहेबांना, शिंदे साहेबांना एकदा म्हटलं, दीपक केसरकर हे मराठी भाषेचे मंत्री होते. मी साहेबांना म्हटलं, साहेब अशा ठिकाणी बांधू आपण मराठी भाषा भवन की परदेशातनं येणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी भाषा जरी कळत नसली तरी त्या भवनात जाऊन नक्की काय आहे बघता आलं पाहिजे. आणि आज तुम्हाला मी अभिमानानं सांगतो, 100 कोटी रुपये खर्च करून, काय म्हणतात त्याला आपण, कसला, मरीन ड्राईव्हला सगळ्यात चांगली इमारत जर मुंबईतली कुठची होत असेल तर ती मराठी भाषा भवनाची होती. एक मला प्लान दाखवला, म्हणाले मराठी भाषा भवन मध्ये गेस्ट हाऊस करू. आता म्हटलं गेस्ट हाऊसचा आणि मराठी भाषा भवनचा काय संबंध? नाही म्हणाले, आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं करायला पाहिजे. मी एका दिवसात ते गेस्ट हाऊसचा प्लॅन रद्द केला आणि तिथे मराठीवर रिसर्च करणारी जर मुलं येणार असतील तर त्यांना मोफत तिथे गेस्ट हाऊस करून द्या, अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि त्याचं काम देखील आम्ही ऐरोलीला सुरू केलंय. त्याच्यावर आम्ही सुरुवात काय करतो याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून मला आता हल्ली वाटायला लागलंय की वर्षभरामध्ये मी देखील आता कविता म्हणायला लागणार. आठवले साहेबांनंतर राजकारणामध्ये कविता म्हणणारा कदाचित उदय सामंतच असणार आहे. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगतो, मी आठवले साहेबांना पण सांगतो की साहेब कधीतरी तुम्ही आणि मी कुठेतरी कार्यक्रमाला जाणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये देखील कला आहे, खरोखरच उत्स्फूर्तपणाने ते देखील कविता करतात, त्यांनी देखील आपलं साहित्य जपलेलं आहे. पण मला आपल्या सगळ्या साहित्यिकांना अजून एक विनंती करायची आहे की पुढच्या पिढीला मोबाईल मधनं जर बाहेर काढायचं असेल तर आपण आता जनतेपर्यंत पोचणं ही आमची जबाबदारी आहे, पण मुलांपर्यंत आपण पोचलं पाहिजे. त्याचं उदाहरण देखील मी मध्ये डवळ सरांना सांगितलं होतं. आपल्याला माहित असतील की विजय रघुवीर जादूगार होते पूर्वी, त्याच्यानंतर विजय रघुवीर आणि त्यांचा एक मुलगा आता पण तो जादूगार म्हणून काम करतो. तो मला एकदा भेटला होता आणि मला म्हणाला की एक काम करूया आपण, मी ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जाईन तिथं मला तुम्ही एकही रुपया देऊ नका, पण तुम्ही मला फक्त 500 विद्यार्थी मोबाईल घेऊन माझ्या समोर बसलेले बसवा. त्या 500 मोबाईल मधल्या विद्यार्थ्यांमधल्या 100 मुलांचा जर मोबाईल मी कमी केला तर माझ्या आयुष्यातलं ते फार मोठं भाग्य आहे, असे सांगणारे आता साहित्यिक निर्माण व्हायला लागले. हे चांगलं आहे की वाईट आहे त्याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. कारण मोबाईल मधनं कोण बाहेरच पडत नाही. ज्या दिवशी मी मराठी भाषेचं मंत्रिपद हातामध्ये घेतलं आणि मला ज्यावेळी हे विजय रघुवीरच्या चिरंजीवांनी सांगितलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, मी कमीत कमी मोबाईलचा वापर करतो. फक्त माझ्यावर जी काही टीका होते ते वाचण्यासाठी मी फक्त व्हॉट्सअपचा वापर करतो, बाकी वापर करत नाही. कारण टीका करणारे कुठच्या ग्रुपमध्ये आहेत तेवढेच फक्त ग्रुप ओपन करायचे, काय वाचलं बोललंय म्हणायचं, त्यांना उत्तर द्यायचं आणि विषय सोडून द्यायचं. पण मला असं वाटतं की आपल्या समोरचं सगळ्यात भयावह जर संकट कुठचं आहे तर ते मोबाईल आहे. मोबाईल बाजूला ठेवून लहान मुलांपर्यंत, कॉलेजच्या मुलांपर्यंत हे साहित्य पोचण्याची यंत्रणा आपण सगळ्यांनी कुठेतरी बनवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी प्रमोदजी तुम्ही जे म्हटलात की मराठी भाषेमध्ये नक्की काय करायचं आहे, तर मराठी भाषेमध्ये मला हे करायचं आहे की मोबाईल कमी आणि मराठीचं साहित्य वाचणारी जास्त मुलं आपल्याला मराठीमध्ये निर्माण केली पाहिजे. मी मध्ये ज्यावेळी एक आढावा घेतला की परदेशामध्ये आपण मराठी कसं शिकायचं, कोणाला शिकवायचं, तर मला काही लोकांनी सांगितले की आपली महाराष्ट्रातली मंडळी जी परदेशामध्ये गेली त्यांच्या मुलांना मराठी येत नाही, म्हणून आपण मराठी शिकवण्यासाठी मराठी भाषेचा कार्यक्रम करू. म्हटलं दुर्दैवी ते आहेत की मी आहेत मला माहित नाही. मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस जर परदेशामध्ये गेलाय आणि तो जर स्वतःच्या मुलांबरोबर मराठी बोलत नसेल तर ह्याच्या एवढं दुर्दैव मराठी भाषेवर नाही. म्हटलं ह्यांना शिकवण्यासाठी मराठी भाषेचा निधी खर्च होणार नाही, तर त्याच्यापेक्षा दुसरी संकल्पना मी बागवे साहेब त्यांना सांगितली. आणि मी संकल्पना अशी सांगितली की उद्या वेस्ट इंडिजची 5 लोक ही जर मराठी बोलायला लागली एका वर्षात तर ते मराठीसाठी केलेलं काम आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या पालकांची मुलं परदेशामध्ये मराठी बोलण्यासाठी आपण पैसे खर्च करायचे हे आपल्यासाठी योग्य नाही. आणि हा वेगळा पायंडा कोणी पाडू नये अशा पद्धतीचा मी माझ्या विभागामध्ये निर्णय घेतला. आणि वर्षभरामध्ये आमच्याकडे बृहन मराठी मंडळाची 17 होती, ती या वर्षी आम्ही 50 करण्याचा निर्णय घेतला. मी मध्ये आता तयारी करतोय परदेशामध्ये विश्व मराठी संमेलन करायची. आपल्या सगळ्यांचं मला सहकार्य लागणार आहे. आणि विशेषतः हा प्रयत्न मी करणार आहे की नामांकित कवी येतील, नामांकित साहित्यिक येतील, पण खऱ्या अर्थानं ज्यांनी आता इथं कविता आमच्या अगोदर या ठिकाणी बोलून दाखवल्या
हे देखील ग्रामीण साहित्यिक प्रदेशामध्ये आपली कला सादर करायला आली पाहिजे, ही भूमिका देखील भविष्याच्या त्या साहित्य संमेलनासाठी माझी राहणार आहे. आता संमेलन होतात नाही होत, संमेलनावरती चर्चा किती होतात त्याच्यावर मी जर बोललो तर परत काहीतरी ब्रेकिंग होईल. परंतु संमेलन ही मराठी भाषेसाठी आपण करत असताना अनेक गोष्टी मी जवळून या 4-5 महिन्यामध्ये बघितल्या आणि मी देखील स्वतःला त्याच्यामध्ये मोल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. पण माझी विनंती अशी आहे की ही संमेलनं फक्त आता मुंबईपुरती न होता ग्रामीण भागामध्ये देखील झाली पाहिजे. आणि म्हणून या वर्षीपासून महिलांसाठी स्वतंत्र साहित्य संमेलन आम्ही करण्याचा निर्णय घेतलाय. युवकांसाठी स्वतंत्र साहित्य संमेलन करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि बाल साहित्य संमेलन करण्याचा निर्णय देखील देशात पहिल्यांदा जर भाषेसाठी कुठे घेतला असेल तो महाराष्ट्र राज्यामध्ये आपण घेतलेला आहे आणि भरीव तरतूद सरकारनं त्याच्यासाठी केलेली आहे. त्याच्यासाठी हेच उपक्रम आहेत की सुर्वे मास्तर कळले पाहिजेत, मंगेश पडगावकर कळले पाहिजेत, अन्य जे कोण साहित्यिक आपले होते ते पुढच्या पिढीला कळले पाहिजेत. हा आमचा प्रामाणिकपणाचा त्यातला उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी होत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षित आहे. मास्तरांबद्दल जर बोलायचं झालं तर हल्ली काही लोक मी पद्म पुरस्कार कमिटीवर मी आहे, तर अनेक अशी मंडळी आहेत सर की कधी कधी मला भेटायला येतात आणि मला सांगतात की जर शिफारस करता आली तर बरं होईल. मी माझ्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ठामपणानं सांगतो 2च व्यक्तींची मी शिफारस केली आणि योगायोगानं म्हणजे माझं वजन तिकडे असं समजू नका, योगायोगानं त्यांना पद्म पुरस्कार मिळाला. त्यातले एक म्हणजे बाबा पापळकर अमरावतीचे, त्यांची शिफारस मात्र मी केली होती. आणि दुसरी शिफारस मी केली होती ती म्हणजे आमच्या सिंधुदुर्गचे गंगावणे. आता त्याच्यामध्ये रिझल्ट असा झाला मी 2च पत्र दिली, दोघांनाही मिळालं. तर गैरसमज असा करू नका की फारच माझं वर केंद्रामध्ये आहे, तर मी आपलं योगायोग होता, कदाचित माझ्या हाताला यश असेल. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कधीही मास्तरांनी मला पद्मश्री द्या, मला पद्मविभूषण द्या, माझा सत्कार करा, मला काहीतरी पद द्या, अशा पद्धतीची भूमिका साहित्यामध्ये नाही, राजकारणांकडे देखील मांडली नाही. हा एक वेगळा पायंडा साहित्यामध्ये जर कोणी निर्माण केला असेल तर त्या आपल्या मास्तरांनी केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला पाहिजे. हे संमेलन अजून मोठं झालं पाहिजे. त्याच्यासाठी जे काय आमचं सहकार्य लागेल ते नक्की आम्ही शासन म्हणून करू, एवढाच विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. मला काय भरपूर लिहून दिलेलं आहे, पण मला ते लिहायला गेलं की माझं सगळं काम चुकतंय, त्याच्यामुळे तिकडे बघतच नाही ढवळ सर. असं आमच्याकडे पीए भरपूर लिहून देतात, त्यांनी हे केलंय, त्यांनी ते केलंय, त्यांनी हे केलंय, भरपूर आहे. आणि म्हणून तुमचा पण कदाचित गैरसमज झाला असेल की एवढं उदय सामंत बोलणार आहे की नाही काय, तर मी काय तेवढं बोलणार नाही. परंतु आज तुमच्या इथं आल्यानंतर मला अजून एक साहित्य प्रेमी कसे असतात ते बघण्याचा योग आला आणि हे मराठी साहित्य टिकवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि याच कार्यक्रमामध्ये अजून एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुकारामांच्या गाथेमध्ये 4,500 जे अभंग आहेत ते आम्ही ई-बुक मध्ये आणण्याचा निर्णय कालच महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.